एक मोठी बातमी समोर येते। शाळेच्या बसवर झाड कोसळून दुर्घटना घडलेली आहे। 10 मुलं या घटनेत गंभीर जखमी झाले। चेंबूर या ठिकाणी 11 नंबर रोडवर ही घटना घडली। एक मुलगा अजूनही बसमध्ये अडकल्याची माहिती आहे। तर बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। 10 मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। तर चेंबूर या ठिकाणी शाळेच्या बसवर झाड कोसळून दुर्घटना घडलेली आहे। सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे। अग्निशमन दल पोहोचलेला आहे आणि या बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांच्याकडून। अविनाश, सध्या काय महत्त्वाची माहिती या संदर्भात मिळते? सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलंय का? ज्या बसवरती झाड कोसळले आहेत इंडियन शाळेची बस होती। एकूणच पाहिलं तर या घटनेमध्ये आता दुर्दैवी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। तर इतर सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी 4 विद्यार्थ्यांना खरंच जवळ असं जेल मिळाले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र जर पाहिलं तर आता त्या ठिकाणी सुद्धा तणावाचं वातावरण पाहायला मिळते। एकूणच आता धार जे आहे ते कठीण करून सध्या पाहायला साईडला गेलेलं आहे। मात्र ही मोठी दुर्घटना असल्याची मानलं जातं। मात्र आता काही लोकांना उपचार सुरू आहेत। मात्र त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा खरंच आता दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अगदी अविनाश, इतर जे विद्यार्थी गंभीर जखमी आहे त्यांच्या संदर्भात काय माहिती समोर येते? त्यांना मोठ्या दुखापती झाल्या आहेत का? नक्कीच जर पाहिलं तर जे या रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांची तब्येत काहींची स्टेबल असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र काही वेळामध्ये आपल्याला जे आहे ते चित्र संपूर्ण क्लिअर होईल। मात्र सध्या जर पाहिली विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी आहेत त्यांची आता प्रकृती सध्या स्थिर आहे। मात्र यामध्ये अविनाश, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत स्कूल बस संघटनेचे अनिल गर्ग जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून आपण या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत। अनिलजी, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे। झाड कोसळून स्कूल बसमधील एक विद्यार्थी दगावलेला आहे। हो, ऐकलंय मी, बघितलं ते। पण त्याच्यामध्ये काय आता सरकारची जे आहे बीएमसीची प्रॉब्लेम आहे त्या लोकांना अगोदर पण लेटर लिहिलेलं होतं आम्ही की असं असं रोडचे वरती केलं कॉन्क्रीट रोड, त्याच्यासाठी हे सगळं झालेलं आहे प्रॉब्लेम। पण कोणी काय लक्षात घेत नाही आणि वॉर्ड ऑफिसर जे आहे त्याला पण लेटर लिहिलं होतं आणि लोकल सर्वला आम्ही सांगितलं होतं, पण कोणी पण ऐकतच नाही।